रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला, चक्रीवादळ आणि गारपीटचा तडाखा मोठ्या प्रमाणात रावेर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। अक्षरशः शेतातील जे केळीचं पीक आहे हे जमीनदोस्त झालेलं आहे। आधीच शेतकरी प्रचंड प्रमाणात हैराण आहेत। आपण या ठिकाणी पाहतोय की शेतकऱ्याचं जे केळीचं पीक आहे ऐरवाडी परिसरात जमीनदोस्त झालेलं आहे। शेतकरी आपल्यासोबत आहेत, शेतकऱ्याच्या व्यथा या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय। कशा प्रकारे TV9च्या माध्यमातून करणार आहोत। आधी शेतकरी हा आपण पाहिलं असेल की काल 1 जून रोजी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट होती व शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला हा घास निसर्गाने हिरावून घेतला आहे। पूर्ण केळी भुईसपाट झाले। पूर्ण ऐरवाडी परिसर, मोहगाम शिवार व पाडला शिवार व केरळा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे। शेतकरी यामध्ये सावरला पाहिजे। याला आता केळी फेकायला सुद्धा शेतकऱ्याकडे पैसे नाही, पण शेतकरी जागला पाहिजे। आता विमा कंपनीचे प्रतिनिधी आले, पण विमा कंपनीचे प्रतिनिधी आल्यानंतरची मदत मिळायला पाहिजे। विमा कंपनीकडून 100% शेतकऱ्याला मिळालं पाहिजे। आणि कोकणाच्या धर्तीवर जसं कोकणासाठी पॅकेज जाहीर होतं तसं केळी उत्पादक शेतकऱ्यासाठी सरसकट पॅकेज जाहीर झालं पाहिजे। कारण केळी हे नुकसान आता समजा संपूर्ण परिसरामध्ये झालेलं आहे, तर संपूर्ण क्षेत्रामध्ये झाल्यानंतर विमा कंपनी जसं म्हणते की बुवा आम्हाला हा कागद पाहिजे, तो कागद पाहिजे, तो आम्हाला एकच वेळेस मागला पाहिजे, असं परत वेळे जाऊन सन्यात मागावं लागते ना। हे नुकसान झालेलं आहे। सरसकट मदत मिळावी अशी केळी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे। आमदार अमोल जावडे यांनी देखील तातडीने पंचनामे करावेत आणि पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। कॅमेरा पर्सन निलेश पाटील सर, रवी गोरे, TV9 मराठी, रावेर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।